25-26च्या पुरवणी मागण्यावर माझे विचार मांडण्यासाठी मी इथे उभा आहे। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक 124 पान क्रमांक 89 अध्यक्ष महोदय, 3 मिनिटात संपू। मी मंत्री असताना 2017-18 साली माझ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये सासवड ग्रामीण रुग्णालय याचं रूपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्याची मान्यता मिळाली होती। पुढे आज तागायत काहीच झालं नाही। ट्रॉमा सेंटरची मान्यता मिळाली होती, पुढे आज तागायत काहीच झालं नाही। 5 वर्षे ती गेली विरोधकाची। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांबरोबर मी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये हे तिन्ही विषय उपजिल्हा रुग्णालय सासवड ग्रामीण रुग्णालयाचं करणे, त्याच्यानंतर ट्रॉमा सेंटर करणे आणि त्याचबरोबरीने 100 बेडचं महिलांचं हॉस्पिटल फुरसुंगी येथे करणे या बाबतीतल्या चर्चा झाल्या, मिनिट्स ऑफ मीटिंग झाल्या, परंतु पुढे निर्णय झाले नाहीत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की या निमित्ताने या तिन्ही प्रश्नांवर योग्य असे निर्णय व्हावेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि मी थांबतो। अध्यक्ष महोदय, पुणे हे वाढतं शहर आणि त्याला लागून असताना माझा पुरंदर हवेली मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये ससूनच्या धर्तीवर 5-6 जिल्ह्यातील लोक ससूनमध्ये येत आहेत। 3 लाख लोकसंख्या जेव्हा ब्रिटिशकालीन पुण्याची होती त्यावेळेस एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं गेलं। तसंच पुढच्या 2-3 पिढ्यांना तरी उपयोगी पडेल अशा प्रकारचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुरंदरमध्ये शासकीय जागा उपलब्ध आहे। बेलसर आणि निळुंज या दोन्ही ठिकाणी 100 एकरवर सुपर स्पेशालिटी शासकीय हॉस्पिटल व्हावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना केली होती। मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही व्हावी असा रिमार्क लिहून त्या पत्रावर येतं, पण पुढे काहीच झालं नाही। आणि आजच्या या मागण्यांच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की निश्चितपणे या 4ही प्रश्नांवर मला उत्तरं मिळावीत आणि मान्यता मिळावी। धन्यवाद। बातमी म्हणजे थोडक्यात।